कृतात्रेता युगात भगवान प्रभू रामचंद्राचं आणि लंकेच्या राजाचं युद्ध सुरू झालं. इतराचा पाड सांगतोय. लंकेचा राजा रावण हा श्रीमंत राजा आहे. गडगंज श्रीमंती आहे त्याची, बुद्धिवादी सुद्धा आहे. रावणाचा बुद्धिवाद तपासण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, इतका रावण विद्वान होता. मग एवढा विद्वान असताना गिरगावचा बाळू रावणाला का मानत नाही याचं एकमेव कारण आहे, वारकरी संप्रदायाने रावण बेदखल केला. कारण या संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण स्वतःची पत्नी सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तो जगातला एक नंबरचा महाराज. या संप्रदायात अभ्यास फार असेल आणि नीतिभ्रष्ट असेल त्या हरामखोराला किंमत नाही. विठाला विठाला. रावण हा बुद्धीचं टोक आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, पण रावण वासनेच्या एका झळीमध्ये मोळा पडला. एका पवित्र स्त्रीकडे पाहत असताना रावणाच्या अंतःकरणातला डबा फुटला, म्हणून वारकरी संप्रदायानं रावण बेदखल करून टाकला. नाही तर रावण ही शक्ती. असे लाखो जरी वक्ते रावण लिहित राहिले तरी रावण लिहिल्या जात नाही. इतका मोठा रावण होता, फक्त तितक्याच गोष्टीनं रावण बेदखल झाला. आणि त्याच्यासोबत प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू आहे. युद्ध इतराचा पाड कोण. बघा मोठे किती जातात. मग आपली काय कथा, इतराचा पाड कोण. काय आपली कथा याच्यावर सांगतोय. युद्ध चालू असताना युद्धाची रचना झाली. प्रभू रामचंद्राच्या पक्षात सेनापतीपद कोणाला द्यावं, अंगदाला दिलं. अंगदाला दिलं. अंगदाला एका शूर माणसाचा पुत्र अंगद, त्याला सेनापतीपद देऊन टाकलं. आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात धर्माची ध्वज धरण्याचं काम गंधमादन नावाच्या वानराला दिलं. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर. काय वानर होतं ते चपळ. त्याचा तो देवाविषयी त्याचा तो आत्मीयता, प्रभू रामचंद्राविषयी तळमळ, जिज्ञासा, अंतकरणातला भक्तीचा ओलावा लक्ष्मण असा टवटवीत पाहत होते. लखनलाल म्हणजे शेष, भगवान प्रभू रामचंद्रांचे बंधू, ते बघत होते. एके दिवशी लक्ष्मणजीने विचारलं, का रे तू धर्माचा ध्वज धरण्याचं काम करतो, तुझं या ध्वजावर किती प्रेम आहे. तू युद्धातला धर्मध्वज धरतो ना, तुझं किती प्रेम आहे ध्वजावर. त्यानं हातात पाणी घेतलं वकील साहेब आणि पाणी स्वतःच्या भोवताल फिरवलं. जीव गेला तरी हरकत नाही, याच्यापेक्षा माझं जास्त प्रेम ध्वजावर आहे. त्या दिवशी लक्ष्मणजीच्या लक्षात आलं हे वानर आपल्या कामाचे. तरी पण सांगितलं धर्मध्वज सांभाळून बरं का. जी मालक, जी 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 जी. एके दिवशी राक्षसांच्या लक्षात आलं बेटा एकटा आपल्याला ऐकत नाही, इतराचा पाड कोण सांगतोय, एकटा ऐकत नाही. पण त्या दिवशी एका राक्षसाने बाण मारला आणि धर्माची ध्वज कापून टाकली. जिथपर्यंत ती पताका होती तिथपर्यंत ती पताका उडवली आणि तेवढंच ते लाकूड, तो येळू, ती काठी तेवढीच त्याच्या कमरेला अडकलेली राहिली. आणि ते युद्धात नाचण्यामध्ये तल्लीन होतं. त्याला असं वाटत होतं आपला ध्वज फडकायला. तेवढ्या अवकाशात एक जण बरसला, गंधमादन. ध्वज गेली रे बाबा. पाहिलं वर रे तर ध्वज नव्हती. करावं काय. अंतःकरण व्याकुळ झालं आणि तो गंधमादन धावत सुग्रीवाकडे धावला. सुग्रीव हा किष्किंधेचा राजा आहे. भारदस्त कपडे अंगावर होती, त्याच्या कमरेला पांढरा शुभ्र शेला होता आणि सुग्रीवाच्या कमरेचा शेला गंधमादनाने अलगत असा ओढला. ते उपरनं हातात घेतलं. धर्मदंडाची अर्धी काठी शिल्लक होती, ती अर्धी काठी उजवीकडच्या बरगाडीत टोचली, तिला छिद्र केलं. त्या छिद्रातून रक्त बाहेर येत होतं. पांढरं शुभ्र उपरनं त्या रक्ताने माखवलं, लालबुंद उपरनं केलं, काठीला बांधलं आणि लक्ष्मणजीला सांगितलं, मालक बघा धर्माची ध्वज.
स्वतःच्या रक्ताचा झेंडा केला. त्यावेळेला जगाच्या बापाचा भाऊ रडत होता, पंढरपुरातल्या मालकाचे बंधू रडत होते. काय याचं आपल्यावर प्रेम आहे, किती प्रेम आहे. हे प्रेम, ही देवावरची श्रद्धा, ही निष्ठा रावणाच्या भावाच्या लक्षात आली. त्यानं विचार केला, बेटा एकटं संपत नाही, राम काय संपल. डॉक्टर साहेब, काय राम संपल, काय राम संपेल, काय राम संपेल. म्हणून कुंभकर्णाने ज्या बाजूने गंधमादन आहे त्या बाजूची राक्षस गिळायला सुरुवात केली, ओढायला सुरुवात केली, ओढायला सुरुवात केली. कुंभकर्णाचा सारथी हुशार होता. त्यांनी बऱ्याच वेळेस कुंभकर्णाला सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या दादाला सांगा बरं, ऐका, तुमच्या दादाला सांगा. बऱ्यापैकी मोठ्या लोकांच्या सानिध्यातले बारके लोक हुशार असतात, कधी कधी मोठेच बी नाकली असतात. मोठ्याच्या आकली कधी कधी नदीला गाण टोलेल्या असतात, पण ते सारथ्याचं कुठं ऐकत, ते नाही ऐकलं. ही राक्षस गिळली, ते वानर गिळली, चुकून बोललो, वानर गिळली. आणि मध्ये वानर गेल्याच्या नंतर वानर गयावया करू लागली, मला इतराचा पाड कोण. एखादा म्हणत असेल, मला इतके अभंग पाठ होते आमच्या आजोबाला, ते कसं काय गेले. आमची आजी ज्ञानेश्वरी पाठ होती, ती कसं काय गेली. तुम्ही म्हणत असताना आमचे बाबा वारकरी होते, कसं काय गेले. याचा पुरावा तुमच्या पुढे मांडायचा आहे मला, की हे ऐकल्यावर तुम्हाला निमूटपणे मान्य करावं लागेल, आपले बाबा गेले हे विस्तृत आहे. मध्ये राक्षस ती वानरं ज्या वेळेला गयावया करत होती, त्यावेळेला गंधमादनानं सांगितलं, अरे काय वेडपटसारखं करता, का गयावया करता रे. अरे मरायचा कोण म्हणतंय, कोणाची मायवेली तुम्हाला मारायला, दामधारक आहेत तुम्ही, खरा भजन. आणि राक्षसाच्या पोटात भजन केलं. प्रकाशाचं सूत्र कानातून पडलं आणि गंधमादनानं सांगितलं, हाना उड्या, पटपट 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 सगळ्यानं उड्या आणल्या. सगळी वानर बाहेर आली, एकटं पोटात राहिलं. कुंभकर्णाने विचार केला, याला नाही जगू द्यायचं. कानाला हात लावला, अडकलं कानात आणि हातात धरलं. डॉक्टर ठाकरे साहेब, ते वानर ज्या वेळेला असं हातात धरलं त्यावेळेला त्याचा सुगंध येत होता, सुगंध येत होता. गंध या शब्दाचा अर्थ सुगंध. भ्रमर कोण्या विषयात गेला, गंध विषयात गेला. ज्याच्या अंगाच्या तनूचा गंध येत होता, ज्याच्या तनूचा गंध येत होता, सुगंध. तनुयाम गंधे सुगंधेषु इति नाम गंधमादना. काय पुराण गोड आहे, म्हणून त्याचं नाव गंधमादन ठेवलंय. दाबला असं त्वचेतल्या पाण्याचे थेंब बाहेर आले. जेवढी जेवढी त्वचेतले रक्ताचे थेंब बाहेर आलते, तितक्या थेंबातून राम राम ध्वनी निघत होता, राम राम ध्वनी निघत होता, राम राम. कुंभकर्णाने सांगितलं, अरे नाव काय, म्हणे गंधमादन. एकदा रावण म्हणतो का, एकदा रावण म्हणतो का. ते म्हणला, अख्खं गाव सोन्याचं जरी दिलं तर तू ज्याचं नाव घ्यायला ते घेत नाही, पण रावण म्हणला असं म्हणतच नाही. खाली बसलेल्याला एकूण एकाची शपथ आहे. आपण किती रुपयावर फुटत होत. आपल्यापेक्षा पाला खाणार वानर किती श्रेष्ठ होते. अख्खी लंका जरी दिली प्रकाशराव अंकल, तर तू ज्याचं नाव घ्यायला त्याचं नाव घेणार नाही. वैकुंठवासी माधव बाबांचा एक पुरावा होता. माधव बाबा म्हणायचे, गंधमादन म्हणला, त्वमाम लघुशंके भयस्थितो यत्लंकेशा भयम व्याप्तेशी दिशा त्यादेशु. मी जर लघवी करीत असेल रावण पुढे आला तर त्याच्याकडे तोंड करून लघवी पण करणार नाही, इकडं करीन. तू कमने
नको तयाचे दर्शन. हलकटाचं दर्शन नाही घेतलं पाहिजे. हा हा. तुम्हाला एक सांगू का, भागवत पाटील येडे माणसं परवडे. वकील साहेब परवडे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण कपटी माणसं वकिलाला पण नाही परवडे. हा, कपटी कुठंच परवडत नसतात. हा, तुम्हाला एक सांगू का, साप परवडा थोत्रातच इश आहे त्याच्या, इंचू परवडा शेपटीतच इश आहे त्याच्या, पण कपट्याच्या साऱ्या अंगात विष असते. विंचाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे इंच नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. इंचाच्या नांगीत जितकं विषय का, हलकाटायच्या साऱ्या नखापासून शेंडी लोक तितकं इच्छा असते. हो, म्हणून आशा भडवायला पाहणं शास्त्रात निषेध सांगितलं, निषेध सांगितलं, नको म्हणले. विठ्ठल विठ्ठल राग आला, दाबला गंधमादन, कर 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 असं दाबलं, दिलं फेकून. जेवढा हात रक्ताने लाल झाला तितका हात राम राम म्हणत होता. रथातून उडी टाकली, रावणाच्या रथाकडे धाव घेतली आणि रावण युद्धात मग्न असताना त्याच्या कानाला हात लावला. ते युद्धात मग्न होतं मनोरभ, आणि त्याला राग रामाचा आवाज कोणाचा आलाय? प्रकाशराव रामाचं नाव आलंय. चढेल तिची खटको काढ, हात तोडणार भावाचा. भावानं सांगितलं, दादा हात काय तोडतोस? डोकं काप. काय हात तोडतोस? डोकं काप माझं. मूर्खा, ज्या रामाचा मला राग त्याचं नाव माझ्या कानात लावतोस? नाही दादा, रामाचं नाव तुला ऐकून तुला रागवायचं नव्हतं, मला रामाची फौज दाखवायची होती, किती अधिकारी आहे. अरे त्या रामाच्या पक्षातली वानर, अरे त्या रामाच्या पक्षातलं वानर मेल्यावर सुद्धा त्याचं भजन करतंय. इतकी पावरबाज सेना त्याची आहे. म्हणून एकच काम कर दादा, त्याच्या पक्षातली माणसं मेल्यावर पण त्याचं भजन करतात. इतके इमानदार माणसं त्याच्या पक्षात आहेत. त्याची बायको देऊन टाक कडे, त्याची पत्नी देऊन टाक. कोण कोणाला सांगायला माहिती आहे? भाऊ सांगायला, भाऊ. पण कसं होतं उतरेश्वर बापू, कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं तरी ते भोकतच. स्वान चपकन उतार घेत जा. स्वान शिबिके बैसविले, त्याचे भुंकणे न राहे उगले. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसू द्या, भोकणारच.
ते म्हणणार नाही मला सोन्याची पालखी दिली, आता आपण मस्त हारनावानी बसा. नाही, कुत्रे कुत्रे ते तिथून पण दुसऱ्याला जीभ दाखीन. अरे तुला सोन्याची पालखी दिली, किती वाक्य गोड सांगितलं होतं भावा. अरे मृत्यू पावल्याच्या नंतर ज्याचं रक्त भजन करतंय, इतकी निष्ठावंत फौज ज्याच्या पाठीमागं असती, तो जिंकणं शक्य नसतो. ऐकायला तयार नाही रावण. चला, गंधमादनाचं शरीर सापडलं मारुतीरायांना. इतराचा पार कोण सांगते? सापडलं. तो हरामासाचा गोळा प्रभू रामचंद्राकडे सुपूर्द केला. प्रभू रामचंद्राने तो ओंजळीत हाडामासाचा गोळा घेतला. हुशे साहेबांची कृपा आहे आज. असं वाटत होतं कीर्तन करता येणार नाही. येताना दोनदा चूर्ण दिलं तर वकील साहेबांनी. आज सकाळी नळी उपसून आलो, पण 22 वर्षातला नियम आहे, कोणाची तारीख नाही टाळली. याच्याकरता आपल्याला तो कलंक लागू द्यायचा नाही, म्हणून आलो. विठाला विठाला विठाला. खूप सात्विक डॉक्टर आहेत, सदाचारी पुण्यशील डॉक्टर. जालना हॉस्पिटलचे सर्व आदरणीय डॉक्टर हुशे साहेब. मनोरबा खूप माझ्या शरीरावर त्या व्यक्तीची चर्या आहे. खूप खूप कधी आजारी पडलो की त्यांची ट्रीटमेंट असते. असो, चला, गजानन बाबाची कृपा आहे, आपल्याला बोलता यायला. तो एक पुरावा सांगणार आहे मी, 2 पुरावे सांगायचे. योग असा आला, ब्रह्मांडाच्या मालकानं ज्या वेळेला गंधमादनाचा तो पिंड हातात घेतला, तो मांसाचा गोळा होता. हाडं, मांस, त्वचा एकत्रित झालेली होती बुद्धेकर बुवा. आणि त्याच्यातून राम नामाचा ध्वनी निघत होता. राम नामाचा ध्वनी. मृत्यू पावल्याच्या नंतर ठराविकच लोकांचं शरीर भजन करीत होतं, बरं, कोणाचं पण नाही. अर्जुनाचं शरीर चेतन असताना कृष्ण कृष्ण म्हटलं. ज्या वेळेला हिमालयाच्या पायथ्याला अर्जुनाचं शरीर पडलं, त्यावेळेला भजन बंद झालं. असं मी सांगत नाही, महाभारत सांगते. पण मृत्यू पावल्याच्या नंतर भजन चोखोबाराच्या शरीरानं केलं. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर कृतात्रेता युगात भागवत पाटील भजन केलं वानराच्या शरीरानं. ते गंधमादनाचं शरीर होतं. काय नाविन्य असलो याच्यामध्ये. अशा अजून बऱ्याच याद्या आहेत बरं का, बऱ्याच याद्या आहेत. पण बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी पाळी घालता येईल आपल्याला? मला 2 तासाची मर्यादा आहे, जेवढं सुचल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. मृत्यू पावल्याच्या नंतर जर आपलं भजन करीत असेल, तर काय वाटत असेल देवाला? त्याचं हृदय उमाळून आलं, हृदय उमाळून आलं. गंगा यमुना वाहतो त्या डोळ्यातून. आणि देवानं डोळ्यातल्या पाण्याने गंधमादन धुतला. विभीषणाला आवाज दिला, राजा. विभीषण नाही म्हटले. प्रभू रामचंद्र विभीषणाला रावण जिवंत आहे तोपर्यंत विभीषण म्हटले नाही. रावण मेल्यावर विभीषण म्हणले. रावण मेल्यावर. कारण विभीषणाला राजे म्हणत होते प्रभू रामचंद्र. कारण भावाला सोडून ज्या वेळेला विभीषण प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले, त्यावेळेला विभीषणाचे कानं बांधणारे हरामखोर बरेच होते. ते म्हणले, तू रामाकडे गेलाच कशाला? तुला राम काय देणार आहे? म्हणून नालायकानं सांगितलेल्या गोष्टीनं विभीषण फुटीरवादी होऊ नये याच्याकरता प्रभू रामचंद्र त्याला जाग्यावर सावध करीत होते. त्याला राजे म्हणायचे. राजे तितक्या शब्दात त्याला ताकद होती. हा बाप पंढरपुरातला पुरुषार्थी आहे, मला राजा करणार आहे की दिवशी, म्हणून राजे म्हणायचे. राजे फार दस्तवाणी असती मोठ्या लोकांची. राजे जी प्रभू, जी जी जी. समाधी दिली गंधमादनाला, समाधी दिली. उदयिक स्नान केलं. त्या स्नानाला सचेल स्नान म्हणतात. 16 प्रकारचे स्नान सांगितले, पण सचेल स्नान राखेला गेल्यावर
आणि मौतीला गेल्यावर जे घरी येऊन स्नान करतो, आपला बूट चप्पल आपण धुवून पालथी घालायची, आपलं बकीट आपण पालथं घालायचं, तांब्या पालथा घालायचा आणि ओले कपडे पिळून बाहेर यायचं. या स्नानाला सचेल स्नान पुराणामध्ये म्हणतात. असं स्नान केलं आणि मग सांगितलं, राजे, लंकेचे राजे रावण गेल्याच्या नंतर लंकेचे राजे तुम्ही आहेत. एक भीक मागतोय, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत ना, जितके देश बालाजीवा, वारकऱ्याची जर पहिली समाधी सोन्याची कोणी केली असेल तर ती त्रेतायुगात झाली. करता त्रेतायुगात ती गंधमादनाची पहिली समाधी सोन्याची. रावण मारला. प्रभू रामचंद्र कामग नावाच्या विमानात बसून चाललेत. चलता चलता पुन्हा एक सांगतो, कारण शेंद्राचं भरलेलं बोट कोणाच्या भीतीला पुसण्यापेक्षा बाजूच्या दगडाला पुसलं तर त्याला बी देव पण येतात. शेंद्राचे दैवत केले. हो, कशी बोले नव्हतं. शिळा तांब्याचे बाहुले केले. बाहुले केले. वा, पण आपल्याला ते देव नाही करायचे. त्या देवाला तुकोबारा ज्ञानोबारांनी मान्यता दिली नाही. आकाश मार्गाने प्रभू निघाले. किती मोठ्या लोकांना जावं लागते. रस्त्यात जाता जाता एका ठिकाणी विमान थांबलं. विमानाची गती कमी झाली. देवांना नाही थांबिलं, विमान मनानच थांबत होतं. तर विमानाला कामगाला विचारलं होतं प्रभूने, अरे का थांबतोय? ते मला गती क्षीण झाली. जसं लोचिंबक लोखंडाकडे धाव घेते किंवा लोखंड लोचिंबकाकडे धाव घेते, तशी भक्ती ही जगाच्या मालकाकडे धाव घेत असते. आणि विमानाची गती थांबली. ती गती का थांबली? तिथे एका पुरुषार्थी व्यक्तीचा अंत्यविधी झाला. त्याचं नाव होतं जटायू. त्याचं नाव होतं जटायू. जटायू मिरे कश्यपाचा नातू, मिरे कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. हजार सग कधी कधी तरी पण मालकाची कृपा आहे गजानन बाबाची. कश्यपाचा नातू आहे तो जटायू. तो अरुणाचा पुत्र आहे. त्याचा बाप पुरुषार्थी आहे. हा, ज्याचा बाप पुरुषार्थी त्याच्या लेकराकडे पुरुषार्थ येत असतोय. अरुण पुरुषार्थी आहे. किती पुरुषार्थ? तो सूर्याचा रथ हाकणार आहे. त्याच्या पुरुषार्थाची व्याख्या वारकरी संप्रदायात गायली. उठा अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजर आवाज आवाज, अरे घंटा गजर अरुणोदय प्रकाश झाला. म्हणून बा सूर्योदय नाही, अरुणोदय. आणि त्या अरुणाचा पुत्र जटायू, ज्याचा बाप पुरुषार्थी. लेकर कसे गेले गुंगे. चुलता किती मोठा होता सांगू? त्याचा चुलता त्याच्या चुलत्यापाशी कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला भेटतच नव्हता. क्या बात. कान धरून या नाचे न गरुड. गरुड त्याचा काका. त्याच्या काका पुढे कान धरायचं, नाचायचं. आणि मग गरुडान म्हणा, मालक घ्या पोटात. इतकी पावर त्याच्या काकाची. आणि तो जटायू. पुण्य कोणतं? या पवित्र देशातल्या एका स्त्रीवर आलेलं संकट, एका नालायकापासून त्या स्त्रीला वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं.
जगातला पहिला व्यक्ती जटायू होता. पहिला या भारतीय संस्कृतीतल्या आलेल्या स्त्रीवरचं संकट दूर म्हणून विमान थांबलं गेलं. विमान थांबलं. विभीषणाने प्रभूचा सत्कार केला. सुवर्ण कमळाची माळ गळ्यात घातली. विमान थांबलं. गळ्यातलं सुवर्ण कमळाचं फुल तोडलं आणि आदरांजली म्हणून जिथं जटायूचा अंत्यविधी झाला तिथं फुल टाकून दिलं. सामान्य ताकद असली काय शक्ती असेल. चला विमान शरीरावर पोचलं. नंतर प्रभू अयोध्येत आले आणि कालांतराने विभीषणाने एक पत्र पाठवलं. ते पत्र थोडं दुःखाचं होतं. दुःख म्हणजे मृत्यूचं नव्हतं. अडचण एक होती. लंकेमध्ये आवर्षण पडलं. इतराचा पार कोणा आवर्षण. जिंच्या पॅन्टीवाल्याला आवर्षण शब्द कळतो का? हीच तर शोकांतिक आहे आपली. आपलं काय झालं, घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगनीट. हे जिनच्या पॅन्टीवाल्याला प्रसूती शब्द कळतो का? प्रसूती नाही, डिलिव्हरी हा कळन. हा हा चांगला कानात घातलेला आहे ना, हातोड्यान ठोकून. आपलं नाही कळणार. बाकीच्या भाषा शिकू नका असं म्हणणार नाही, शिका, पण आपली सांभाळून शिका. माझं मत, एका माणसाने 1000 लुगडे बाजारात वाटले. 1000 लुगडे भागवत पाटील बाजारात वाटले आणि बायकोची चोळी फाटलेली. गेली नि इज्जत बोंबलत. अरे आधी पप्याच्या माईला लुगडं घेईन मग बाकीच्याला वाट. त्याला पुरुषार्थी म्हणत असते. बायको उघडी ठुलीन लोकांच्या बायका झाकल्या. त्याला कसं चांगलं म्हणता येईल? आपली सांभाळा, आपलं जतन करायचं. याचा धरीन अभिमान करीन पुढे जाताना, करीन पुढे जाताना. याचा धरीन अभिमान करीन पुढे जाताना, करीन पुढे जाताना, करीन पुढे जाताना. क्या बात. याचा धरीना अभिमान करीना फुले जत. तरुणांनो, विनंती करतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, आपले शब्द सांभाळा. भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला हा जो शब्दकोश आहे, हा शब्दकोश म्हणजे प्रत्यक्ष सारस्वत आहे. हे शब्द फार मोठे आहेत राजू, फार मोठे आहेत. माय शब्द, माय शब्दाची ताकद काय तुम्हाला माहिती आहे? 1000 एकर जमीन असावं एखाद्या बाईला, 1000 एकर. भागवत पाटील, ती बाई वट्यावर बसलेली असावा आणि भिकाऱ्याला भूक लागावा आणि त्याच्या तोंडातून एक शब्द पडावा, माय. माय देता का गरीबाला? माय शब्द पडल्याबरोबर ती दोडीतली भाकरी देती. इतकी माय शब्दात ती ताकद आहे. काय शब्द आहेत आपले. हे शब्दकोश सांभाळा. आवर्षण या शब्दाचा अर्थ खंडवृष्टी. पाऊस पडला नाही, आवर्षण पडलं. हे काही नक्षत्रात पाऊस नाही. पत्र पाठवलं प्रभूला, पत्र पाठवलं. इतराचा पार कोणा सांगतोय. सीताई साहेबांनी बघितलं पत्र, पत्र दुःखाचे. पाऊस पडला नाही लंकेत. पण सीताई साहेब प्रभू रामचंद्राला सांगतात, मालक, लंकेला तर 4ही बाजूनं समुद्राचा वेढा आहे. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. मग 4ही बाजूनं समुद्र आहे, पाण्याची अडचण काय? प्रभू म्हणले, ते खारं आहे ना. पाणी आहे प्रकाशराव, पण खारं आहे डॉक्टर साहेब ते. आणि प्यायचं पाणी पर्जन्याचं आहे. आणि पाऊस पडत नाही ना, अडचण ती आहे ना. मग सीताई साहेबांना सांगितलं, प्रभू अशी ताकद नाही का बिभीषणाकडे पाऊस पाडायची? बिभीषण सामान्य व्यक्ती नव्हता बरं का. बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकाने मूर्ख उपमा दिली. मूर्ख उपमा देती, पण आपण नाही द्यायची बरं. आपली पात्रता नाही. का पात्रता नाही? बिभीषणाच्या तळपायाला चिटकलेल्या कणाच्या
बरोबरी करू शकत नाहीत. इतका बिभीषण भजनात मोठा होता. बिभीषणानं स्वतःचं घर मारुतीरायनं पेटून दिल्यावर जळू दिलं नव्हतं. कशाची ताकद? तुका म्हणे आपली ढालाचे चितळ. तुका म्हणे आपली झाडाचं चितळ. प्रतापे सबळ. नामाची प्रतापे सबळ. नामाची ढालाचे चितळ. तुका म्हणे तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. नामाच्या भक्तीच्या बळावर भजनाच्या बळावर घर तांबिलं जळताना. साधा भजन आहे का तो? पण पाऊस पडत नव्हता. प्रभू रामचंद्राने पत्र घेऊन येणाऱ्या राक्षसाला विचारलं, भागवतराव का रे म्हणे मागच्या या 7-8 महिन्यात तुमच्या इथं काही उत्सव झाला का? हे उत्सव आहे आजचा. श्राद्धाला अतिश्राद्धानं करायचं त्याचं नाव श्राद्ध उत्सव म्हणतात. हे आजचा जो उत्सव आहे ना तुमचा, या उत्सवानं काशीतला मालक प्रसन्न आहे. ह्या उत्सवानं पंढरपुरातला मालक प्रसन्न आहे. ज्या घरातली लोक आपल्या वडिलांचा आदर करतात का, त्या घरातल्या लोकांवर भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक प्रसन्न होतात. हो, इतकी मोठी ताकद आहे. काशीतले मालक जर कोपले तर माफी मागता येईल. पंढरपुरातले मालक कोपले तर माफी मागता येते प्रकाशराव. संत कोपले तर क्षमा मागता येते. पण हे कोपले तर ती गायच्यानं ऐकत नाहीत. इतकी ताकद पितरांची असते. म्हणून यांच्या नाही नादी लागायचं. यांना आपलंच केलं पाहिजे. बयाला सांगतो टिकल्यावाल्याला कुखावाल्याला, सासू सासऱ्यांनी कमवलेली संपत्ती तुपात बुडून खात जा, खात जा, खात जा. पण म्हातारपणी सासू सासऱ्याला टायमाला भाकर देत जा. सासू सासऱ्याची हिसकून घेऊन जर सासू सासऱ्याला देत नसाल, अशी एखादी सून असल तर तिच्या झोपीत छत अंगावर पडन. तिला घरा सगळ्यात फुकून द्यावा लागन त्या चुड्यालनीला. घरा सगळ्यात तिची मातीच घरात. तितकं पाप जगात दुसरं कुठलं चांगलं नाही. काय करताना राग आलात मोह कीर्तन घेणार नाहीत, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याल 36 गाव काय गरज नाही. मी हे अद्याप नाही काय करत नाही. माझं कसं दाखवायचं ते ठरलेलं आहे पंढरपुरातल्या मालकानं. तुम्ही काय ठरविणार आहे? तरुणांना सांगतो, जो मुलगा वडिलाचं आईचं दिवसात एकदा दर्शन घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याही जित्या महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. आणि सगळ्या महाराजांच्या पडत असन आणि मायबापाच्या पडत नसल, आणि तो महाराज जर त्याला पाया पडून घेत असेल तर तो महाराजच त्याच्या पापानं जळणार. त्या महाराजाची वाट लागणार. हो, हो, वाट लागणार, वाट लागणार, त्याची वाट लागणार. इतकं पाप सांगितलं शास्त्रामध्ये. मायबापासारखं दैवत नाही, घरातल्या ज्येष्ठ लोकांसारखं दैवत नाही. काही पुराणं इचकायचं काम नाही. तुम्हाला एक सांगू का, जो रक्ताच्या नात्यात चांगलं राहू शकत नाही तो तुमचं काय भलं करणार आहे? क्या बात. माझे वडील 90ला गेले. माझी आई आहे. जर मी आईला मानित नसेल तर भागवत पाटील तुमचं कल्याण करील असं गिरगावकराकडून अपेक्षा कशी करता? जो माईचा होऊ शकत नाही डॉक्टर साहेब तो तुमचा होऊ शकतोय. जो बापाचा होऊ शकत नाही तो तुमचा होऊ शकतो. बुद्धीकर हे नाही होऊ शकत. सगळ्यात मोठी ताकद आहे मायबापांची. असो, काय सांगू लागलो? पत्र आलं. पत्र आलं, पत्र आलं. काही उत्सव झाला का रे हेच विचारलं होतं ना? नाही म्हणले. ह्या 7-8 महिन्यात आमच्याकडे काही उत्सव झाला नाही. पत्राच्या पाठीमागं लिहिलं,
माननीय आदरणीय सन्माननीय लंकेश राजा बिभीषण, मी येत असताना एका वारकऱ्याचं श्राद्ध करत जा असं तुम्हाला सांगून आलतो. तुम्ही श्राद्ध केलं नाही, याच्याकरता पाऊस बंद पडलाय. पत्र घरी पोचलं. बिभीषण धर्मपत्नीकडे गेले. बिभीषणाच्या पत्नीचं नाव सांगता येईल काय होतं? तर किती रामायण ऐकले या भागात तुम्ही? असू द्या. मुलीचं नाव सांगता येईल बिभीषणाच्या? विढाला विढाला विढाला. बरं आहे. खरं असे तुम्ही चोर पंक्चर आहेत. ते चोर पंक्चरचं कसं असतं माहिती आहे का वकील साहेब? दुकानात गेल्यावर पंक्चर गवसनं आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीनं. त्यानं गण साबणा लावलं पाहिलं पण छिद्र दिसत ना, आणि गाडी घरापुढं लावली की हवा राहीनं. हे चोर पंक्चर. ऐकायला दम नाही रामायण भागवत आणि लक्षात कोणाच्यात नाही. बरं तुम्ही ध्यानात ठेवले. आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. तुम्ही असेच चोर पंक्चर होत जा. विढाला विढाला धर्मपत्नीला पाचारलं. लक्ष्मी जी, त्रिजटे जी, मुलगी होती त्रिजटा. शर्मा, कोणाचं नाव होतं शर्मा? रावणात चुलतीच. हे त्रिजटे जी, गंगोदकं भयस्थितानां पंचगव्याति या लाक्षम माल्याधिनी पुष्पाधिनी हेत जवतिलादि अक्षदायाम रक्तपुष्पास्थितो रक्तचंदनास्थितो सव्या यज्ञोपवितास्थिजायते. ही सगळी सामुग्री काढ. मध आण, साखर आण, दूध आण, दही आण, तूप आण, तीळ आण, जवान, लाल रंगाची फुलं घे. ही सगळी घेतली आणि जगाची मालकीन, विटेवरची मालकीन लक्ष्मी आईसाहेब, अशा आईसाहेबांची मैत्रीण भागवतराव, तिचं नाव होतं त्रिजटा, लक्ष्मीची मैत्रीण. आणि या त्रिजटेनं गंधवादनाची समाधी धुतली, फुलांची आरास केली, प्रणाम केला. दिवस होता चैत्र महिन्यातल्या तृतीयेचा. इतराचा पाडको ना, चैत्र महिन्यातली तृतीया. चैत्रात पाऊस असतो का वकील साहेब? अवकाळी पडल, मोसमी पडत असतो का प्रकाशराव? हे अंकल डॉक्टर, पडत असतो मोसमी? नाही पाऊस पडत. चैत्र महिन्यातली तृतीया आहे. तृतीया कर्कळ ऊन आहे. आणि या तृतीयेच्या दिवशी श्राद्ध होतं. पूजा केली त्या दिवशी. श्राद्ध कधीच होऊन गेलं, पण त्या दिवशी पूजा केली. आणि त्या श्राद्ध, त्या पूजेच्या दिवशी गंधमादनाचा ध्वनी विटेवरच्या मालकाकडे जातोय, काशीतल्या मालकाकडे जातोय. देवा देवा, तुला निसर्ग बदलता येतो ना रे देवा. आवाज करा ना, कडक गोड करा. तुला निसर्ग बदलता येतो ना. असा नुसता आदळायला तो गोड द्या. तुला निसर्ग बदलता येतो ना रे देवा. देवा, तू तुझ्या जन्माच्या वेळेला सूर्य थांबवला रे. पळभरी होय स्थिर माध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर. हे देवा, अरे तुला जन्माला यायचं त्यावेळेला तू सूर्य थांबू शकतो. द्वापारी घटित घडिले बिंबतयाचे पार्शले. जयद्रथ नावाचा व्यक्ती मारायचा म्हणून 3:30 वाजता सूर्य मावळला. हे तूच मावळला होता ना रे. सुदर्शन लावलं आणि 3:30 वाजता दिवस माळीला. तुला निसर्ग बदलता येतो ना देवा. मग देवा, अरे ज्या राज्यामध्ये वारकऱ्याचा समाधी उत्सव करतात, ज्या राज्यामध्ये वारकऱ्याची पुण्यतिथी करतात, त्या राज्यात पाऊस का पडत नाही रे देवा?
असं गंधमादन नावाचं वारकरी पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला विचारित होतं. तरी पाऊस पडत नव्हता. आता उत्तर का पुढं काय विचारलं पहा देवाला. देवा, अरे ऐक देवा, ऐक देवा, ऐक देवा, ऐक. स्वार्थापोटी भजन करणारी सुद्धा चुकी आहेत. त्याच्यात आपण आलोत. पण मी निस्वार्थ भजन केलंय. गंधमादन म्हणतोय, मरेपर्यंत, मेल्यावर सुद्धा जोपर्यंत माझं रक्त वलय, माझं मांस वलय, वाळेपर्यंत भजन केलं. मग देवा, ह्या भजनाची पावती कमी वाटती का रे तुला? कमी वाटती? अरे ज्याच्या राज्यामध्ये भजनाच्या बळावर अग्निसुद्धा शीतल होतोय, अशा एका वारकऱ्याने, एका निष्ठावंत वारकऱ्याचं श्राद्ध करावा आणि तिथे पाऊस न पडावा. हा आवाज आदळल्याबरोबर निसर्ग बदलला आणि चैत्र महिन्याच्या तृतीयेला लंकेत धोधो पाऊस पडला आणि सगळ्या लंकेतल्या लोकांना गोड पाणी प्यायला भेटलं. ताकद होती गंधमादन नावाच्या वानराची. एवढी भक्ती श्रेष्ठ कोणाची असेल? मग एवढ्या मोठ्या श्रेष्ठ वारकऱ्याला जावं लागतंय म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, इतराचा त्याही वारकऱ्याला जावं लागलं, आदरणीय किशनरावला जावं लागलं, हे मान्य करावं लागेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सभा झाली. दिवस फार जुना आहे वकील साहेब, आजचा नाही, फार जुना. मला असं वाटतं 100 वर्ष होऊन गेले त्याला. नाही, बरोबर आकडा नाही सांगता याचा, पण फार दिवस झाले त्या गोष्टीला. ती सभा होती अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्या सभेमध्ये एक रत्न होतं, ते सद्गुरू गजानन महाराज होते. त्या सभेत बसलेले. इतराचा पाठ सांगतोय. त्या सभेमध्ये नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधीधन सद्गुरू शेगाव निवासी सद्गुरू गजानन बाबा त्या सभेत बसलेले होते. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, जन्म स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्या गोऱ्या सरकारांना ते आवडलं नाही आणि टिळकांना बेड्या टाकल्या. कलम नंबर 124. वकील नसू द्या मी. कलम 124. साक्षीला वकील आहे तिथं, खोटं कोणी मानायचंच नाही. आता सरकारी वकील आहेत. पण प्रकाशराव कलम 124 या कलमच्या गुन्ह्याखाली लोकमान्य टिळकाला बालाजीभाऊ हातकडी पडली. दुःख वाटलं. देशाशी झुंज घेणारा माणूस अटक होतंय. गजानन महाराजांनी पांघरून अंगावर घेतलं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी
पिठलं भाकरीचा प्रसाद कारागृहात पाठीला. त्या प्रसादाच्या खाली चिठ्ठी होती, जा हा प्रसाद खा, बाकीच्या गोष्टीतून जरी नाही सुटलास तर ताण घेऊ नकोस, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू केलेलं लिखाण, गीता रहस्य म्हणून ग्रंथ, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारतातली लोक वाचतील. हा आशीर्वाद कोणाचा होता? कोणाचा आशीर्वाद? सद्गुरू गजानन महाराजांचा. महाराज पिठलं भाकरीच्या प्रसादात मिळालेल्या वैभवात चंद्र सूर्य तोपर्यंत गीता रहस्य ग्रंथ गाजावा. ज्या साधूनं दिलेल्या आशीर्वादात एवढी ताकद आहे. पण सज्जनांनो, निसर्गाचा नियम, साधूला सुद्धा थांबता आलं नाही. इतराचा पाड कोण कल्पना करा, या लोकांच्या पासंगाला आपण बसू शकतो? नाही 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 थांबता आलं भागवत पाटील या लोकांना. तो गंधमादन असेल, ते सद्गुरू महाराज असतील, तो जटायू असेल, कोण तुमची आमची कथा आहे? 10 मिनिटात एक पुरावा सांगतो. 8:30 ते 10:30 खूपही लांबीला असतं, पण त्रास व्हायला आज. मला इतकं कीर्तन करू दिलं, तेही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल. या देशाला एक राजा लाभला होता. राजा एका प्रांताला. त्या राजाचं नाव होतं वकील साहेब चक्रवेन नावाचा राजा. रावणासारख्या धूर्त आणि समर्थ राजाला ज्यानं गुडघ्यावर बसायला लावलं होतं, गुडघ्यावर, असा राजा चक्रवेन होता. भोईला बालाजी बुवा, मंगेश बुवा भोईला, ज्याला 14 विमानं बसायला होते. 14. हे टपराचे नाही. मनोवेगाचे 14 विमान. असा राजा गुडघे टेकून खाली बसतो वाळवंटात. कोणाच्या पुढं? ज्याला सैन्य फक्त 127 सैन्य फक्त. आणि त्याच्या पुढं रावण गुडघे टेकतोय, ज्याला बायका 80,000 आहेत. 127 सैन्य आणि बायका 80,000. याच्या 100-200 बायकाच्या साड्यातच सैन्य फुकून जाईल ना. ते साड्यात फेकल्या तर जळून जाईल ना सैन्य. एवढा मोठा राजा. पण चक्रवेनानं खाली बशिला. ताकद सांगू, या चक्रवेन राजाने एक लंका तयार केली. लंका वाळूची.
आता आपण गाय वाडा करतो ना, आता दिपाळीच्या याच्यामध्ये शेणाचा करत होते, शेणाचा. त्याच्या पाठीमागं फार शास्त्र होतं गायवाडा का करायचा, एखाद्या कीर्तनात सांगेल. मग ते गायवाड्याचं शेण जशाला तसं बाजूला ठेवणं, त्याच्या वाळलेल्या त्या गवऱ्यावर काय करत होते, मग त्याच्यावर ते पेटवायचं, त्याच्यावर दुधाचं एक बुटकं टेकायचं, ते कोणीकडे दूध उतू जातंय, हे फार मोठं शास्त्र होतं त्याच्या पाठीमागं, फार मोठं नाविन्य होतं. पण आपल्याला जुनं आवडत नाही. यालय जुन्या लोक यायलेत, आता गरज आहे, गरज आहे, काळाची गरज आहे. आपलं जतन करा, फार काळाची गरज आहे. आपल्याला एका रोगानं नीट केलं वारंवार येऊ नये असं जर वाटत असेल तर खाद्य आपले स्वीकारा, आपल्या आहारावर प्रेम करा. आपल्या या भारत मातेमध्ये, या पवित्र देशात, या मातीमध्ये, भारताच्या मातीत 18 प्रकारच्या वनस्पती आहेत. ह्या पिकणाऱ्या वनस्पती खा, त्याची फळं खा, त्याचं धान्य खा, जेणेकरून आपलं सदृढ शरीर होईल. नका बाकीच्याच्या जास्त नादी लागू. आपलं बघा, आपलं बघा. फार गरज आहे, काळाची फार गरज आहे. गायवाड्याचं फार मोठं महत्त्व होतं. बघू, उद्या वसुबारस आहे. एकादशी आणि तिथिक्षय वृद्धीच्या काळामध्ये एकादशी आणि वसुबारस उद्याचा, पण एकादशी धरायची, बारस नसते तरी पण वसुबारस. उद्या गायीची पूजा करत असतात. गरज आहे. सूर्याच्या ओझोन स्तराला स्थिर ठेवण्याची ताकद फक्त गायीच्या आणि बैलाच्या त्वचेत आहे. उद्या जर हा प्रचंड काळ वाढत गेला तर जंगलात फिरणारे लोक आनंदानं राहतील भागवत पाटील, आणि बंगल्यातले हरपाळून मरतील. याला उष्माघात मानावं लागेल. सूर्याच्या ओझोन स्तराची प्रक्रिया ज्या वेळेला खालावरी जाईल त्यावेळेला आपण घरातली घरात जळून जाऊ. याला थांबवण्याची ताकद फक्त गायीत आहे. याला थांबवण्याची ताकद फक्त देशी बैलात आहे. त्याच्या त्वचेत ती ताकद आहे, त्याच्या त्वचेत ताकद आहे, त्याच्या शेणात ताकद आहे, त्याच्या गोमूत्रात ताकद आहे. आपलं जतन करा, गरजेचे, काळाची गरज आहे. हौसानं काही काही नालायक कुत्रं पाळतेत. मला असं वाटतं या सात्विक सदाचारी याचा नालायकपणा ज्याला नाकाला गुंडाळून एखादी गाय पाळली तर किती बरं होईल. पाळा एखादी गाय, पाळा. फारदस्त माणसं आहेत आपण. सोयाबीनचा आपल्याकडे भूस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एखादी गाय पाळायची, काही होत नाही. त्या गायीच्या दारातल्या गोमूत्राच्या आणि शेणाच्या सुगंधानं कितीतरी आजार संपून जातात, कितीतरी आजार. फार मोठ्या मोठ्या लोकांची लेख आहेत. चला, काळाची गरज आहे, आपलं बघा. गायवाडा जसा करते तशी लंका केली, आणि त्या लंकेतल्या एका भिंतीला असा टचका मारल्याबरोबर ती भिंत खरी लंकेतली पडली. रावण म्हणलं कशी काय भिंत पडली, त्याच्या घरी श्राद्ध होतं त्या दिवशी, भिंत कशी काय पडते. तर गुप्तचरांनी सांगितलं आपल्या लंकेसारखी प्रतिकृती लंका वाळवंटात एवढीच केली आणि त्या लंकेला हात लावला की आपली लंका पडती. गुप्तचरानं सांगितलं आपली लंका वाचवायची असेल तर एकच काम करा, ते उचलून समुद्रात टाकायले. त्यानं समुद्रात टाकली की आपली लंका समुद्रात पडती. नाही तर त्यानं इतक्या काड्या जमा केल्या आणि ती लंका फुकून दिली की आपली जळती. हे धोतर सुटूस तर रावण पळाला. दोन्ही गुडघे टेकले आणि प्रणाम केला. त्याचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. वितराचा पाड सांगतोय. वितराचा पाड कोण? राजा कसा असावा, राजा कसा असावा. रावणाचे 20ला 20 डोळे रडत होते. विशंती नयन पाझरती, 20 डोळे रडू लागले. ते आश्चर्याचं रडणं होतं. का हो म्हणे, माझ्यासारख्या समर्थ राजाने तुमच्या पुढे गुडघे टेकून बसावा, एवढी तुमची ख्याती आहे, काय नेमकं काय तुमच्याकडं? काही नाही म्हणे डॉक्टर साहेब. त्यानं सांगितलं मी असा राजा आहे, माझ्या जनतेचा जमा झालेला कर मी जनतेसाठी खर्चितो. जनतेच्या करातला आदला सुद्धा स्वतः करता खर्चिला नाही. म्हणून या पृथ्वीची माझ्यावर दया झाली. मी हातात जी गोष्ट घेतली ती गोष्ट होती राजा.
म्हणून रावण सुद्धा हात टेकत होता, गुडघे टेकत होता, कसा चक्रवीन राजा असेल, पण त्यालाही थांबता नाही आलं. इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते विढोबार कुमार. स्वर्गीय किशनराव नथुजी खोडके पाटील यांचं हे पुण्यस्मरण, त्यानिमित्त मराठवाड्याला किंवा महाराष्ट्राला लाभलेली एक बुलंद मृदंग क्षेत्रातली तोफ आदरणीय हरिभक्तीपरायण मंगेश महाराज आहेत. ते सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा प्रणाम. गायन क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आदरणीय गानसम्राट आमचे मनोहर महाराज मोठ्या श्रद्धेनं करतात. त्यांच्या इथे पण फार मोठे हरिबापू नावाचे महान वारकरी होऊन गेले मनोहर महाराजसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा प्रणाम. कमी वयामध्ये आवाजाची गोडशी ज्यांच्याकडे देण आहे असे याच परिसरातलं रत्न आदरणीय बालाजी महाराजसुद्धा या ठिकाणी आहेत. महाराजांनासुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. उत्तरेश्वर बापू वांगीकर, प्रमाण भागवत पाटील, त्यांना खूप पाठ आहेत, खूप पाठांतर खूप आहे. उत्तरेश्वर बापूंनासुद्धा प्रणाम. वयोवृद्ध हरिभक्तीपरायण आमचे शेषराव बाबा, गोड गोड आवाजाचं प्रभुत्व आहे, जुनी व्यक्ती आहे आणि जुन्यांचा आदर केला पाहिजे. जी माणसं जुन्यांचा आदर करतात का, तीच माणसं मोठे होत असतात. काय होतं असतं माहिती आहे का उत्तरेश्वर बापू, बालाजी महाराज, आपण कमी वयाची माणसं, आपण आता परमार्थात आलोत, पण आपल्या अगोदर ही लोक परमार्थ करत होते. यांनी आपल्याला परमार्थ इथं आणून दाखिला, आपण पुढे परमार्थाला लागलो. जुन्या माणसांना प्रणाम केला पाहिजे, त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही धन्यवाद. असो, संस्थेचे विद्यार्थी महाराजांच्या चोपदार आदी करून त्यांना प्रणाम धन्यवाद करतोय. तारखेच्या संदर्भात भागवत पाटलांनी खूप फोन केलते, मला खूप फोन केलते, फोनवर संपर्क करायचे. नंतर आदरणीय प्रकाशरावजी बेडकर, उत्कृष्ट व्यापारी भुसारचे, शेनगावचे, नंबर दिला, म्हणलं त्यांना बोलात, गाव तिकडचंच आहे, त्यांना माहीत आहे. आणि प्रकाशराव संपर्क करत होते, ते सोबतसुद्धा आलेत, येण्याचा योगही छान. प्रकाशरावने संपर्क केला. भागवत पाटील मला वकील साहेब स्वतः भेटायला शिरूला आले आणि मला भेटल्याच्या नंतर मला वाटतं यात्रेला गेले. आणि मला त्यांनी सांगितलं, मी देवतेंचं दर्शन घेऊन बाबांच्या पुण्यतिथीला श्राद्धाला मी घरी येणार. खूप आनंदाचा योग आहे. तीर्थयात्रा करीत करीत एका पवित्र तीर्थाच्या श्राद्धाला तुम्ही घरी येता, हे तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. आणि आदरणीय ॲडव्होकेट कुठे साहेबसुद्धा सरकारी वकील, वेळ काढून ते सुद्धा आज या ठिकाणी कीर्तनाला आलेत, त्यांनासुद्धा धन्यवाद प्रणाम. वराडे अंकल आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. आदरणीय डॉक्टर ठाकरे साहेब मांगूळ झनक, परिसरात कुठेही कीर्तन असू द्या आवर्जून हजेरी लावतात, त्यांनाही धन्यवाद. आदी करून सर्व जी विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे जेवढी या परिवाराला, कुडके परिवाराच्या वतीने आले, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या मायमावल्यांना प्रणाम करतो. सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी दंडवत करतो. आणि वैकुंठवासी स्वर्गीय किशनरावांना एका मिनिटाची आदरांजली देऊ आणि आपण पूर्णविराम करू. त्यांचे सुपुत्र रामदास काका असतील, हरिभाऊ काका असतील, भागवतराव पाटील असतील, वैजनाथराव काका असतील आणि इंदूबाई त्यांच्या कन्या असतील. या सर्व लोकांना त्या पितृलोकांचा आशीर्वाद मिळो, कारण पितृच्या आशीर्वादानं पुढे जात असतं. मरता मरता रानोबानं सुनाला आशीर्वाद द्यालता. सून म्हणजे सोयराबाई. मरता मरता आशीर्वाद द्याला, बाई तू सासऱ्याची कंबर धुतलीस, तू सासऱ्याला बाप म्हणून कंबर धुतलीस, लक्षात ठेव, मी तुला आशीर्वाद देतो,
तू माझी कंबर धुतलीस, तुझ्यावर जर कधी प्रसंग आला तर पंढरपुराचा मालक तुझे कपडे धुईल, आशीर्वाद दिला. आणि 27 दिवस जगाच्या मालकानं तिचे कपडे धुतले. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती, एवढी मोठी ताकद आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, सुनेनं सासऱ्याला लेकरासारखं जीव घातलं. मरता मरता सासऱ्यानं आशीर्वाद दिला, बाई तुझ्या पोटी पोरग असं जन्माला येईल, ते झाल्या झाल्या भजन करील. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. इतकं पोरग अधिकारी जन्माला आलं भूतेकर महाराज. उत्कृष्ट संस्थेचे विद्यार्थी आहेत, ते संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. आता शाळेवर त्यांना घेतलं आहे संस्कृतचे टीचर म्हणून. तुम्हालाही धन्यवाद. तर तो मुलगा इतका विद्वान झाला भागवत पाटील, जगाच्या मालकानं त्याला मांडीवर घेतलं. कर्ममेळा मांडीवरी. तो मुलगा चोखोबा राहायचा होता. वडिलांच्या आशीर्वादाची ताकद असती. असे आशीर्वादाचं बळ पुनश्च त्या पितृगयेतनं तुम्हाला प्राप्त हो. सर्व आप्तेष्ट असतील, जे काही सुपुत्र असतील, सर्वांना गोडसा पितृ आशीर्वाद मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. एक आदरांजली देव मंगेश बाबा. निधियाम निधिपती सकल निसुधिय निज किन्नर गंधर्वादी लोकपाल भय दिक्पालो चारुतिहासं परमति हंस पराभय गायन्ति कैलासादि वैकुंठाधिपतय नमः. सत्यं वासं पतय नमः. गोलोकाधिपतय नमः. रक्तं चन्दन समर्पयामि, रक्तपुष्पं समर्पयामि. अंगुष्ठाधिष्ठानभयो, अंगुष्ठाधिष्ठानभयो, अंगुष्ठाधिष्ठानभयो. आगति श्राद्धो श्राद्धभया, हिरण्य श्राद्धो यञ्जाय, शङ्खति श्राद्धो मुच्यते. अपसव्यानां सव्यते, नारायणो नागबली. त्रिपिण्डी भय आप्तेष्टि, कालसर्प भय शान्तिर्यो. शतकर्म न विन्मक भय यनितं भय वाग्रतिल भय यतो सर्वभय पुनितं सर्वस्थिता. नमः पार्वती पते हर हर महादेव. ज्ञानेश्वर